तरुणाईसाठी म्हणून तुम्हाला काय करायचं वाटतं, की आपल्या प्रभागामध्ये, आयरे गावामध्ये किंवा महापालिकेच्या दृष्टीने या तरुणांना इथं काहीतरी रोजगाराच्या संधी देण्याकरता असेल किंवा इथल्या तरुणांना अजून काहीतरी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असेल, सर खेळासाठी असेल खास करून? नक्कीच. सर माझं राजकारणात येण्याचा उद्दिष्टच तो होता. मी कॉलेज लाईफ करत असताना महापालिकेच्या शाळेत माझ्या कॉलेजवरनं सुटलो, की मी रोज 3 तास यायचो. इंग्लिश आणि कॉम्प्युटर हे विषय मी 3 वर्ष बरं. महापालिकेच्या शाळेत मोफतमध्ये शिकवत राहिलो. ते करत, अच्छा, करत, तुम्ही करत शिकवायचे ते सगळं. शिकवायचो. वाह, वाह! म्हणजे मी बरं. काय ते एक राजकारण हा विषयच नव्हता तेव्हा. बरोबर. मला ती आवड होती आवड होती. आणि हां. ते शिकवत असताना लोकांचे प्रॉब्लेम समजत गेले. हं, म्हणजे एखादी आई फी मुले यायची, एखादी तेव्हा असं वाटत होतं की हे प्रॉब्लेम्स म्हणजे मी माझा आज 1-2 तास देतोय, पण याला जर कम्प्लिटली न्याय द्यायचा असेल, तर आपल्याला राजकारणात उतरावं लागेल. बरोबर. राजकारणात उतरण्याचं उद्दिष्ट होतं की ही जे युवक आज शालेय शिक्षण घेत आहेत, यांचं भविष्य कसं चांगला करता येईल. आता माझ्याकडे आयरे गावामध्ये एक भूखंड प्लेग्राऊंडसाठी राखीव आहे, तो आपण करतोय. माझ्याकडनं जिथे-जिथे म्हणजे जी मुलं स्कॉलरशिपसाठी यासाठी शोधतात, माझी स्वतःची राही अकॅडमी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. बरं. तर त्याच्यातर्फे आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना केली जाते. प्लस आयरे गावामध्ये लायब्ररी, रीडिंग रूम केलेली आहे.